नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर आज 19 ऑगस्ट 2025 दुपारचा व्हिडिओ करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे आणि उजनी धरणात येणारा विसर्ग, उजनीच्या वरच्या धरणामध्ये पडलेला पाऊस, त्यातून सोडण्यात येणारा विसर्ग याची सविस्तर माहिती देणं गरजेचं आहे. कदाचित हा व्हिडिओ आपला थोडासा मोठा होईल, परंतु पुढच्या येणाऱ्या अडचणीसाठी ही माहिती अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं हा पूर्ण व्हिडिओ बघा, जाणा आणि पुढच्या काळामध्ये आपल्या काळजी घेण्याची गरज निर्माण होऊ शकते. तर आज दुपारी 12 वाजता उजनी धरणातून पाणी किती सोडलं आणि उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग किती आहे, तसेच भीमा खोऱ्यातून ज्या धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू झाली आहे, तसेच नीरा बेसिनमधले असलेले जी 5 धरणं आहेत त्या धरणातून किती पाणी सोडलं जातं आहे, नीरा आणि भीमा बेसिनचं पाणी आपल्या भीमा नदीमध्ये येतं आहे, त्याची परिस्थिती किती गंभीर होऊ शकते याची आपण माहिती देणार आहोत. कदाचित हा व्हिडिओ दररोजपेक्षा थोडासा मोठा होईल, परंतु सद्य परिस्थितीवर हा व्हिडिओ करणं गरजेचं आहे. कारण पडणारा पाऊस, येणारं पाणी ही लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. त्यानुसार आपल्या म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना, नदीकाठच्या नागरिकांना काळजी घेणं सोपं जाईल, त्यासाठी ही माहिती देतोय. आज दुपारी 12 वाजता उजनी धरणाची जी स्थिती आहे, उजनी धरण हे 105% झालेलं आहे आणि उजनी धरणात येणारा विसर्ग जर बघितला तर दौंडचा विसर्ग हा सध्याला 6400 क्युसेकचा आहे आणि उजनी धरणातून आज दुपारी 12 वाजता पाणी सोडण्यात येतंय. 5000 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून डायरेक्ट नदीमध्ये आणि 1600 क्युसेक्स पॉवर हाऊसमधून असं 6600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडण्यात येतोय. त्याचबरोबर भीमा नदीमध्ये नीरा बेसिनमधून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग जर बघितला तो मोठ्या प्रमाणात प्रचंड आहे. नीरा खोऱ्यातून 4 धरणातून पाणी सोडलंय, त्यातील वीर धरणातून जवळपास 31,563 क्युसेकचा विसर्ग आणि बाकीच्या 4 धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडल्यामुळं भीमा नदीला पूर येणार हे नक्की. परंतु वरच्या धरणाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. पुणे आणि सातारा या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट दिल्यामुळे, हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्यामुळे पुढच्या काळामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार आहे. सध्याला वरची जी 19 धरणं आहेत, उजनी धरणाच्या वरची 19 धरणं आहेत, त्या धरणापैकी 9 धरणामधून पाणी सोडण्याचा प्रक्रिया चालू झालेली आहे. पाणी सोडलेलं आहे आणि पाऊसही मोठ्या प्रमाणात पडतोय. पावसाची आकडेवारी, धरणातून सोडण्याची आकडेवारी ही आपण आपल्याला देतोय. सध्याला उजनी धरणात दौंडमधून 6400 क्युसेकचा विसर्ग येतोय. त्यामध्ये वाढ आणखी नक्की होणार आहे, कारण बंडगाडाच्या विसर्गामध्येही वाढ होताना दिसते. ही सध्याला 12401 क्युसेकचा विसर्ग आहे. तर वीर धरणातून आणि नीरा बेसिनमधली अशी जी 4 धरणं आहेत, म्हणजे 5 धरणं आहेत, त्या 4 धरणातून सध्याला 48,915 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येतोय. त्यामध्ये नीरा देवधरमधून 6800, भाटघरमधून 10,500, वीर धरणातून 31,563 आणि नाझरेमधून 52 क्युसेकचा असा मिळून 48,915 क्युसेकचा विसर्ग सध्याला नीरा नदीमध्ये सोडला जातोय. तसेच भीमा नदीच्या पात्रामध्ये जी वरची 19 धरणं आहेत त्या 9 धरणातून 7328 क्युसेकचा विसर्ग तो त्या धरणातून सोडला जातोय. त्यामध्ये चिलेवाडी, कलमोडी, चस्कामान, वडिवले, आंध्रा, पावना, वरसगाव, खडकवासला असा जवळपास 13,528 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय. तर ह्यामध्ये विसर्गामध्ये वाढ होऊ शकते, कारण पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. पाऊस आता जर बघितला, सगळ्यात जास्त पाऊस हा मुळशीमध्ये 80 मिलीमीटर, टेमघरमध्ये 81 मिलीमीटर, वरसगावमध्ये 76 मिलीमीटर, पवनामध्ये 86 मिलीमीटर, गुंजवणीमध्ये 85 मिलीमीटर, नीरा देवधरमध्ये 57 मिलीमीटर एवढा पाऊस पडलेला आहे. त्यामुळं ह्या पावसाचं पाणी आणखी त्या धरणामध्ये जमा होतं आहे आणि त्या धरणातून सध्याला पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू आहे, त्यामध्ये वाढ होऊ शकते.
वाढ झाल्यानंतर नीरा बेसिनमधील असेल किंवा भेमा बेसिनमधील असेल त्या धरणातून वाढ झाल्यानंतर आता सध्याला उजनी धरण 105% झालेलं आहे. खरं तर 105% धरणं गरजेचं नव्हतं, 100च्या आत बॅलन्स करणं गरजेचं होतं. आतापर्यंत जो बॅलन्स केला होता तो एकदम योग्य होता, परंतु इथून पुढं जर 105% झाला आहे, आता अचानक जर फ्लो वाढला, आवक वाढली तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर अशाच उजनीच्या अधिक माहितीसाठी, ताज्या माहितीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.